आता बातमी आहे ती कांद्याची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकमधून। कांदा खरेदी करणाऱ्या नाफेड आणि NCCF या केंद्र सरकारच्या दोन्ही संस्था आता वादात सापडल्यात। बफर स्टॉकसाठी झालेल्या कांदा खरेदीमध्ये गौडबंगाल केल्याचा आरोप करण्यात येतोय आणि या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। हे सगळं नेमकं काय प्रकरण आहे बघूयात। दिल्लीसह मोठ्या शहरात उन्हाळी कांद्याऐवजी लाल कांदा, बफर स्टॉक शिल्लक नसल्यानं फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचा कारभार उघड। केंद्र सरकारच्या नाफेड NCCF कांदा खरेदी करणाऱ्या संस्था अडचणीत। कांदा खरेदीच्या गौडबंगालाचा शेतकऱ्यांकडून पर्दाफाश। साधारण हा कांदा सडका कांदा सडका आहे। नाफेड NCCF ने खरेदी केलेला कांदा, जो उन्हाळ कांदा खरेदी केला होता, एक ग्रेडचा कांदा 45 mm चा कांदा असतो। इथे एकही कांदा, ही बघा ही बॅग आहे, हिच्यात सडके भेटले, छोटे कांदे गोलटी कांदे भेटले। दिल्लीसह देशाच्या मोठ्या शहरात पाठवण्यात येणाऱ्या कांद्यामध्ये धूळफेकीचा हा प्रकार समोर आला। रेल्वे रॅकमध्ये बफर स्टॉक मधील नाशिक परिसरातील उन्हाळी कांदा भरण्याऐवजी चक्क लाल कांदा भरण्यात येत असल्याचं या स्टिंग ऑपरेशन मध्ये उघड झालंय। ही आखी गुन्हे खाली करा, तरीही याच्यातनं आपल्याला चांगला कांदा मिळणार। या सगळ्या कारभाराचा पर्दाफाश झाल्यानं कांदा खरेदी करणाऱ्या केंद्र सरकारच्या नाफेड, NCCF आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या अडचणीत सापडल्या। साधारण हा कांदा सडका कांदा सडका आहे। नाफेड NCCF ने खरेदी केलेला कांदा, जो उन्हाळ कांदा खरेदी केला होता, आणि नाफेड NCCF आता प्रत्यक्ष लाल कांदा खरेदी करून तो पुढे पाठवते। म्हणजे आपला गावठी कांदा, उन्हाळी कांदा जो म्हणतो, तो कांदा खराब झाला म्हणत्या, त्याच्या बदली हा कांदा झाला। तो खराब कांदा कुठे आहे तो दाखवा आम्हाला। आमची मागणी ही होती की 4.70 लाख मेट्रिक टन जो कांदा नाफेडने आणि NCCF ने खरेदी केलाय, तो कांदा स्टॉकमध्येच नाही हे आम्ही सुरुवातीपासून सांगतोय। आणि आता सध्या नाफेडचा कांदा जून-जुलैमध्ये खरेदी केला आणि आता डिसेंबर महिन्यामध्ये उन्हाळा कांदा हा टिकतच नाही। 6 महिने हा उन्हाळा कांदा टिकू शकत नाही। तो कांदा स्टॉक नसल्यामुळे आता तो खराब झाल्याची कारणं देतीलही, पण आता उन्हाळा कांद्याचा अचानकपणे लाल कांदा झालाय आणि तो आता नाफेडकडनं वितरित केला जातोय। गल्लीपासून दिल्लीपर्यंत कांद्याला विशेष महत्त्व आहे। कांद्याची भाववाढ झाली तर सामान्य माणसांपासून ते राजकारण्यांपर्यंत अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं। हा आतापर्यंतचा अनुभव आहे। कांद्याला भाव मिळाला नाही तर शेतकरी दुखावतो आणि भाव वाढले की ग्राहक। वर्षानुवर्ष झाली पण कांद्याबाबत कायमस्वरूपी तोडगा अद्याप निघाला नाही। सध्या हाच कांदा भ्रष्टाचाराच्या आरोपानं चर्चेत आलाय। केंद्र सरकारकडनं नाफेड आणि NCCF संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडनं कांद्याची खरेदी, कांद्याचे भाव स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारकडून बफर स्टॉक मध्ये कांदा ठेवण्यात येतो। 2023 साली कांद्याचे भाव पडल्यानंतर कांदा दोन्ही संस्थांकडनं जास्त प्रमाणात खरेदी करण्याचा केंद्राचा निर्णय। 2023 साली तब्बल 5 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचं दोन्ही संस्थांचं उद्दिष्ट। बाजार समितीमधनं कांदा खरेदी न करता फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडनं खरेदी करण्याचा दोन्ही संस्थांचा निर्णय। कांदा खरेदीची केंद्रच उपलब्ध नसल्याची कांदा उत्पादकांची होती तक्रार। काही केंद्रांवर खरेदी सुरू, मात्र जाचक नियमांमुळे शेतकरी होते नाराज। प्रत्यक्षात किती कांद्याची खरेदी झाली याचं उत्तर दोन्ही संस्थांनी दिलं नाही। आता दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये कांद्याचे भाव वाढल्याची ग्राहकांची ओरड आहे। नाफेड आणि NCCF वर कांद्याचा बफर स्टॉक बाहेर काढण्याची वेळ आली आहे। उन्हाळी कांद्याची खरेदीच केली गेली नसल्याचं बिंग उघड झालं। दसऱ्यानंतरचा आलेला लाल कांदा हा दिल्लीला रात्रीच्या अंधारात पाठवण्याची वेळ आली आहे। केंद्र सरकारचा या संस्था सुरू करतानाचा हेतू चांगला असला तरी सुद्धा यामध्ये अधिकारी आणि फार्मर प्रोड्युसर या कंपन्यांनी गौडबंगाल केल्याचा आरोप होऊ लागलाय। नाफेड आणि NCCF न रब्बीतील म्हणजेच उन्हाळी कांदा खरेदी केला होता, त्याचा बफर स्टॉक केल्याचं सांगितलं होतं। मग आता तो कांदा दिल्लीत पाठवण्याची वेळ आलेली असताना दिल्लीमध्ये रात्रीच्या अंधारात लाल कांदा का पाठवला जातोय असा संतप्त सवाल शेतकरी विचारू लागले। 5 लाख मेट्रिक टन हा उन्हाळ कांदा खरेदी करण्याचं लक्ष ठेवलं होतं
आणि त्यातले साधारणतः 3 लाख मेट्रिक टनापर्यंत कांदा खरेदी केला होता असं कागदपत्री दाखवलं गेलं होतं. मग 3 लाख मेट्रिक टन किंवा 2.5 लाख मेट्रिक टन जो कांदा खरेदी केला आहे नाफेडनं, तो कांदा कुठे आहे असा आम्हाला प्रश्न पडतो. आज सरळ बाजारातून लाल कांदा विकत घेतला जातो आणि तो नाफेडचा कांदा म्हणून बाजारामध्ये विकला जातो. याचा अर्थ उन्हाळ्यामध्ये जो नाफेडनं कांदा खरेदी केला तो फक्त कागदपत्री खरेदी केलेला आहे, प्रत्यक्ष कांदा खरेदी केला नव्हता. शेतकऱ्यांनी केलेल्या आरोपांनंतर आता नाफेड आणि NCCFनं केलेल्या कांद्याचा बफर स्टॉक गेला कुठे असा प्रश्न उपस्थित होतोय. अशातच केंद्र सरकारच्या काही अधिकाऱ्यांकडून याबाबत तपासणी सुरू झाली आहे. नाशिकमध्ये चौकशीसाठी पथक येणार असल्याची माहिती मिळते. नाशिकमध्ये देखील नाफेडने आणि NCCFने उन्हाळी कांदा खरेदी केला आणि जेव्हा कांद्याचे भाव वाढले तेव्हा तो बाजारात येणं अपेक्षित होतं. मात्र आता राजधानी दिल्लीमध्ये पाहिलं तर उन्हाळी कांदा जो नाफेड सांगतं, NCCF सांगतं की आम्ही खरेदी केला, तो राजधानी दिल्लीतील कोणत्याच बाजारामध्ये पाहायला मिळत नाही. मात्र हा जो कांदा आहे हा नाशिकचा लाल कांदा आपल्याला दिल्लीच्या बाजारात पाहायला मिळतो. त्याचे भाव सध्या काय आहेत आपण याच्याशी विचारून घेऊया. भैया अभी क्या रेट चल रहा है प्याज का? 60 रुपये किलो. 60 रुपये किलो. जर आपण पाहिलं तर दिल्लीमध्ये कांद्याचा जो भाव आहे तो 60 रुपये किलो असल्याचं पाहायला मिळतं. अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांच्या खिशाला कात्री लागू नये म्हणून नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात पाहायला मिळायला पाहिजे होता. मात्र हा कांदा नक्की खरेदी केलेला होता का हा प्रश्नचिन्ह या निमित्ताने उपस्थित होतं. सुरुवातीपासूनच या नाफेड आणि NCCFच्या संस्थांचा कारभार वादाचा राहिलाय. ज्या हेतूनं सुरू केलेल्या या संस्था आहेत त्यालाच हरताळ फासण्याचं काम करणारे झारीतले शुक्राचार्य समोर आणणं गरजेचं आहे. शेतकरी आणि ग्राहकांसह केंद्र सरकारच्या डोळ्यात धुळफेक कुणाच्या आशीर्वादानं सुरू आहे हे समोर येणं गरजेचं आहे. सखोल तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई झाली तरच कांदा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांना भविष्यात दिलासा मिळेल. दिल्लीहून शिवाजी काळेसह किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक. व्यापाऱ्यांच्या भाषेत वेगळं. त्यामुळे कांद्याची खरंच खरेदी झाली की ही खरेदी फक्त कागदावरची होती या प्रश्नाचं उत्तर मिळायला हवं.